महायुतीमधली हीच खतखत, हाच विसंवाद आता रोजची बाब बनतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण सरकारमधल्या या तीनही पक्षांमध्ये सुसंवाद आहे याचं एक उदाहरण सापडत नाही. पवारांच्या कार्यक्रमाला शिंदे जात नाहीत, शिंदेंच्या कार्यक्रमाला पवार जात नाही, वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या कार्यक्रमांना तिथल्या आमदारांना बोलवलं जात नाही. एका पक्षातले पक्षप्रवेश दुसऱ्या पक्षाची डोकेदुखी ठरतात. या ना त्या कारणानं या तीनही पक्षांमध्ये काही ना काही कुरबुरी रोजच्या सुरू आहे. आता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी याकडे पाहावं तर बहुतेक वेळा तेच या वादांच्या केंद्रस्थानी आहेत. वाद पेटला रे पेटला की तीनही बाजूंकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला जातो. पण आधीच्या वादावर पांघरुण घालायला नवा वादच जास्त उपयोगी ठरतोय. आता या सगळ्या परिस्थितीत या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना कळत नाहीये की आपण नेहमीच नेमकं सत्तेत आहोत की विरोधात आहोत. मुंबईत अजित पवारांचा कार्यक्रम, तिथे एकनाथ शिंदेंची दांडी. महाबळेश्वरात एकनाथ शिंदेंचा कार्यक्रम, तिथे अजित पवारांची दांडी. प्रश्न असा आहे, का रे दुरावा? माजी मुख्यमंत्र्यांच्या गौरव सोहळ्याला गेले नाही. आम्ही गेलो नाही सोडून द्या, आमचे वैचारिक मतभेद आहेत, पण त्यांच्याच सरकारचा कार्यक्रम होता आणि ते गेले नाहीत. कारण याचा अर्थ ते स्वतःला माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्वतःला स्वीकारलेलं नाही आणि ते ताजे माजी मुख्यमंत्री आहेत. आमचे तर जुने आहेत सगळे. आमचे माजी जुने आहेत, ते तर ताजे माजी मुख्यमंत्री आहेत. तर ताज्या माजी मुख्यमंत्र्यांनी जायला हरकत नव्हती. ते गेले नाहीत याचा अर्थ ते देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री मानायला तयार नाहीत आणि स्वतःला माजी मुख्यमंत्री मानायला तयार नाहीत. म्हणजे ते भावी मुख्यमंत्री आहेत. आता देवेंद्र फडणवीसांनी त्याच्यापासून सावध राहिलं पाहिजे. मुंबईत शनिवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं माजी मुख्यमंत्र्यांच्या सन्मान सोहळ्याचं आयोजन केलं. या सोहळ्याला विरोधक मुख्यमंत्री येणार नव्हते हे तर उघडच होतं. पण सत्तेत असलेले माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आलेच नाहीत आणि चर्चांना उधाण सुरू झालं. एकनाथ शिंदेनी त्या दिवशी अजितदादांना फोन करून महाबळेश्वर दरे इथे नाना पाटेकर, पंडित रविशंकर शास्त्री यांच्या काही सहकाऱ्यांच्या जवळ नवीन काही कार्यक्रमाच्या बद्दल चर्चा चालू असल्यामुळे इच्छा असून सुद्धा पोचता येत नाही असं त्यांना दुपारी फोन करून सांगितलेलं होतं. त्यामुळे त्यामध्ये सुद्धा काय वेगळं असेल असं मला स्वतःला काय वाटत नाही. नाही असं काही नाही आहे. हे तुम्ही तुमच्या सुपीक डोक्यातून काढलेली एक काहीतरी कल्पना आहे, असं काही नाही. आमचं चांगलं चाललेलं आहे, तुम्हाला बघवत नाही का? हो, त्यांनी ही नाराजी व्यक्त केली होती. पवार साहेबांनी पण त्या कार्यक्रमाला यायला हवं ही पण त्यांची नाराजी होती. परत उद्धव साहेबांनी यायला हवं होतं ही सुद्धा त्यांची नाराजी होती. काही व्यस्त कार्यक्रमामुळे ते सर्व येऊ शकले नाही. निश्चितपणे आमची जे संघटना आहे ही 1.5 कोटी सदस्य संख्या असलेली संघटना आहे. आमची संघटना ही 1,182,000 बूथवर बूथ अध्यक्ष असणारी संघटना आहे. निश्चितपणे आम्ही एकनाथजी आणि अजितदादा या सर्वांना सोबत घेऊन 13 पक्षाची आमची महायुती सोबत घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. अर्थात पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे दोघांनीही एकमेकांच्या कार्यक्रमाला नसणं हा निव्वळ योगायोग असू शकतो. पण हे योगायोग जर वारंवार घडत असतील तर विरोधक शंका घेणारच ना. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.